नमस्कार. नागपूरमध्ये एका मोठ्या धार्मिक कार्यक्रमात केलेल्या एका भाषणाने संपूर्ण राज्यात राजकीय आणि ऐतिहासिक वादळ कसं निर्माण झालं हे आज आपण समजून घेणार आहोत. एका वक्तव्यामुळे राजकारणापासून ते सोशल मीडियापर्यंत सगळीकडेच एकच चर्चा सुरू झाली आणि एक मोठा वाद पेटला. तर मूळ प्रश्न हाच आहे की त्या मंचावर नेमकं असं काय बोललं गेलं की ज्यामुळे एवढा मोठा वाद पेटला. चला याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. चला तर मग सुरुवातीपासून सुरुवात करूया आणि नेमकं काय म्हटले गेलं होतं ते सविस्तरपणे पाहूया. गोष्ट आहे 24 एप्रिलची. नागपूरमध्ये एक मोठा धार्मिक कार्यक्रम सुरू होता. हजारो लोक होते, मोठे मोठे नेते उपस्थित होते आणि सगळं काही व्यवस्थित चालू असतानाच बागेश्वर बाबांनी मंचावरून 2 अशी वक्तव्य केली ज्यांनी अक्षरशः खळबळ माजवली. आता पाहूया ती 2 वादग्रस्त विधानं नेमकी कोणती होती जी या सगळ्या वादाचं मूळ ठरली. पहिलं विधान होतं एक थेट आवाहन, थेट हिंदू समाजाला केलेलं. त्यांनी मंचावरून म्हटलं, 4 मुलं जन्माला घाला आणि 1 RSSला द्या. आता यामागचं कारणही त्यांनी सांगितलं. त्यांचं म्हणणं होतं की जेव्हा देशावर कोणतंही संकट येतं तेव्हा RSSचे स्वयंसेवक जातपात न बघता मदतीसाठी धावून येतात. म्हणूनच प्रत्येक कुटुंबाने एक स्वयंसेवक समाजाला दिला पाहिजे. आणि यानंतर आलं दुसरं विधान, आणि हे तर कदाचित जास्तच चर्चित राहिलं. हे होतं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या एका कथेविषयी. बागेश्वर बाबांनी एक कथा सांगितली. त्यांच्या म्हणण्यानुसार अनेक युद्धांनी थकलेले महाराज आपले गुरु समर्थ रामदासांकडे जातात. तिथे ते आपला मुकुट त्यांच्या चरणी ठेवतात आणि सांगतात की आता मला लढायचं नाहीये, मला आराम हवाय. तेव्हा गुरु तो मुकुट स्वीकारतात, पण लगेचच तो परत महाराजांच्या डोक्यावर ठेवतात आणि म्हणतात, हे राज्य आता माझं आहे, पण माझ्या आज्ञेने ते तूच चालवायचं आहेस. आता ही कथा सांगितली गेली आणि यावरूनच एक नवा वाद सुरू झाला. आता हे सगळं घडलं कुठे आणि कोणाच्या समोर हे समजून घेणंही महत्त्वाचं आहे, कारण त्यामुळेच या प्रकरणाला एक वेगळं वजन प्राप्त झालं. तर हा कार्यक्रम होता नागपूरच्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या परिसरात, भारत दुर्गा मंदिराचा शिलान्यासाचा. साहजिकच कार्यक्रम मोठा होता, गर्दीही तशीच होती. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मंचावर उपस्थित असलेली मान्यवर. विचार करा, RSSचे सरसंघचालक मोहन भागवत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असे मोठे नेते तिथे हजर होते आणि त्यांच्या उपस्थितीच ही विधानं केली गेली. त्यामुळे नंतर हा प्रश्न विचारला गेला की त्यांनी लगेचच आक्षेप का नाही घेतला. या भाषणानंतर काय झालं, याचे राजकीय आणि ऐतिहासिक पडसाद कसे उमटले, चला त्यावर एक नजर टाकूया. सगळ्यात आधी इतिहासकारांनी या कथेवर प्रश्नचिन्ह उभं केलं. त्यांचं स्पष्ट म्हणणं होतं की बागेश्वर बाबांनी सांगितलेल्या या कथेला कोणताही लिखित किंवा ऐतिहासिक पुरावा नाही. पण मुद्दा फक्त पुराव्याचा नव्हता. त्यांचं म्हणणं असं होतं की या कथेमुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सार्वभौमत्वालाच कुठेतरी धक्का लागतो. कारण महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना कुणाच्या आज्ञेने नाही, तर एका स्वतंत्र राजाच्या भूमिकेतून केली होती. त्यामुळे ही कथा मूळ इतिहासाच्या अगदी विरुद्ध आहे. राजकारणात तर यावरून 2 स्पष्ट गट पडले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की अशा लोककथा महापुरुषांबद्दल तयार होत असतात, पण इतिहासात असा उल्लेख नाही. दुसरीकडे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मात्र आक्रमक भूमिका घेतली. ते म्हणाले, ही चुकीची माहिती आहे, यावर कारवाई झालीच पाहिजे. आणि मंचावरच्या नेत्यांनी तेव्हाच आक्षेप का घेतला नाही? आणि मग काय, ही दोन्ही विधानं सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली. काही लोक समर्थनात उतरले तर काहींनी जोरदार टीका केली. एकच वाद सुरू झाला. चला आता या सगळ्या प्रकरणाचा समारोप करताना यातून आपल्याला काय शिकायला मिळतं यावर थोडं बोलूया. म्हणजे सार्वजनिक ठिकाणी बोलल्या जाणाऱ्या शब्दांची ताकद किती असते हे पाहू. या एका घटनेवरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की सार्वजनिक मंचावर बोललेली 2-4 वाक्य कशी एका रात्रीत संपूर्ण राज्यात वादाचा विषय बनू शकतात. हेच दाखवून देतं की धर्म, राजकारण आणि इतिहास यांसारख्या संवेदनशील विषयांवर बोलताना प्रत्येक शब्दाची किती बारकाईने तपासणी होते आणि त्यावर किती मोठी प्रतिक्रिया येऊ शकते. आणि म्हणूनच ही घटना आपल्यासमोर एक महत्त्वाचा प्रश्न उभा करते. जेव्हा आपण सार्वजनिक मंचावरून इतिहास आणि समाजाबद्दल बोलतो, जिथे लोकांच्या भावना थेट जोडलेल्या असतात, तेव्हा आपल्यावर किती मोठी जबाबदारी असते आणि ती जबाबदारी आपण किती काळजीपूर्वक पार पाडली पाहिजे यावर विचार होणं खरंच खूप गरजेचं आहे.